मॉर्निंग मित्रांनो, आमची सकाळ झाले. आत्ता सकाळीचे वाजले 5 वाजले. सगळे गँग सुस्त आहे कोण झोपलेली. आम्ही थोडी सकाळी उठून प्लॅन करतो की थोडं खाली रिव्हर आहे त्या साईडला जाऊन मस्त कॉफी वगैरे गॅस वगैरे घेतलाय. कॉफी वगैरे पिऊन मस्त बसून थोडीशी वाईट घेऊ आम्ही. ठीक आहे, चला तुम्हाला दाखवतो मी तिथलं वेदर. आणि एक गोष्ट नोटीस करा, इथं वाजले सकाळीचे 5 आणि उजेड बघा किती येतं सकाळी. हे बघा, असं वाटतं की दिवस उठलाय. आपल्याकडे 5 वाजता तर खूप अंधार असतं ना, पण इथं खूप उजेड आहे. चला जाऊया आपण. आणि रस्ता पण बघा किती भारी. हा बघा, असं वाटतंय जंगलात चाललंय. इकडे होमस्टे वगैरे त्या भारी आहेत. हे बघा, उठायला थोडासा कंटाळा येतो स्टार्टिंगचे 1-2 मिनिट, पण नंतर उठल्यावर खूप भारी वाटतं. समोरचं घर बघा, वेट. मी पण थोडेसे फोटो व्हिडिओज घेतो. एवढा अरे सीन झालाय ना. सहज विचारलं कॉफी घेतली का. अच्छा, कॉफी घेतली, कॉफी मशीन पण घेतलंय बनवायचं, पण मग कशात प्यायचं तोच प्रश्न आहे. आता कपच नाही घेतलेला आम्ही. बघू काही जुगाड करता आता तर, कारण की इथून वरती जायची हिंमत नाही आता. आम्ही आलोय मस्त उतरत. एक नंबर व्ह्यू आहे वर. ते 5 वाजता इथं येतं वर. ते सगळे जण झोपले. जेव्हा ते आमच्या स्टोरीज बघतील ना तेव्हा पण तुम्ही गाणी आलं. एवढा भारी व्ह्यू आहे. इकडं पण बघा किती मस्त आहे. बघा इथं 2 मित्र बसले त्या दगडावर मस्त कॉफी पित आहे. किती भारी व्ह्यू आहे ना हा सर्व. चला आम्ही थोडीशी चला आपण तिथंच जाऊ आपण आता. तिकडे जायचं का. दगड सापडला आम्हाला मस्त. इथं कशी चायची गंमत. सगळं सेटअप केलं आम्ही. कॉफी वगैरे बनवायचं. कपच नाही, कप घ्यायला परत जावं लागेल. हे बघा, बाई पडलो मी. तर इथं कॉफी सेटअप आहे. पोचलो मी कप घेऊन. बघा चालू आहे सर्व सेटअप. एखादा पडला ना सीन व्हायचा. आम्ही कॉफी बनवतो, कॉफी मेकिंग दाखवतो तुम्हाला. Cheers. मेरा बसेरा है. खरंच आहे. ऍक्च्युली वर्षातून ना एक ट्रिप तरी केली पाहिजे. आम्ही तर काय 4-5 वर्षातून एखादी करतो. आम्ही गरीब लोक. तुम्ही लोक वर्षातून एक ट्रिप केली पाहिजे. खूप काही शिकायला भेटतं. तुम्हाला जर पॉसिबल होत नसेल ना तर तुम्हाला एक आयडिया देतो मी. ठीक आहे, हां आता मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, 2 मिनटं पॉज घेतो बरं का. 2 minutes later. तर जसं मी सांगत होतो की तुम्ही पण फिरलं पाहिजे. ओके, ट्रॅव्हल केलं पाहिजे. जर तुमच्याकडनं पॉसिबल होत नसेल ना हे सर्व मॅनेज करणं, की कुठे स्टे करायचं आम्हाला माहीत नाही, आम्ही फर्स्ट टाईम जातो आहे, कुठे फूड खायचं, चांगले हॉटेल कोणते, कुठे मतलब साईट व्हिजिट करायचं, सगळं माहीत नसेल ना तर तुम्हाला एक आयडिया देतो. एक मुंबईची कंपनी आहे ट्रिपझी हॉलिडेज म्हणून. ठीक आहे, ते प्रमोशन वगैरे काही नाही. ठीक आहे, कारण की मी एवढा यूट्यूबर नाहीच आहे एवढा मोठा अजून. तरी मी सांगतो की एक ट्रिपझी हॉलिडेज म्हणून एक मुंबईची कंपनी आहे. एकदम बजेट फ्रेंडली आहे. म्हणजे तुम्ही 20,000च्या आतच तुम्ही सर्व काही फिरू शकता. म्हणजे हिमाचल, काश्मीर, सिक्कीम, स्पिती सर्व काही तुम्ही व्हिजिट करू शकता त्यांच्याकडनं.
ते एक नंबर हॉटेल. त्यांचे हॉटेल स्टे 3 स्टार 4 स्टार 5 स्टार असे असतात. ठीक आहे. त्यांचं हॉटेल स्टे, त्यांचं फूड, एव्हरीथिंग, बस ट्रॅव्हल एकदम भारी येते, एकदम भारी. ठीक आहे. ॲक्च्युली मी पण त्याच्यातच टूर गाईड म्हणून पण काम करतो, वर्किंग करतो. आणि आपलं चेतन चव्हाण आहे ना, तुम्हाला भरपूर ब्लॉगमध्ये दिसत असेल, कंटेंट देणारा माणूस. तर तो आपला नाशिक नाशिक ब्रांचचा तो काय आहे, तो मॅनेजर आहे. सॉरी, तो हेड मॅनेजर आहे. थोडंसं माहीत नाही एवढं. ठीक आहे. तर तुम्हाला काही पण लागलं ना तर आम्हाला कळवा. तुम्हाला बजेट फ्रेंडली आम्ही एकदम भारी ट्रिप आमच्याकडनं करून देऊ. तुम्ही ट्रिपचे हॉलिडेज, मी इथं ID पण टाकतो इंस्टाग्रामचं त्यांचं, त्यांना फॉलो करा, सर्व काय अपडेट. आणि बघा तिथे काय भारी भारी व्हिडिओज आहे. माझ्याच व्हिडिओ भरपूर दिसतील तुम्हाला. ठीक आहे. तर तुम्हाला कधी ट्रिपला जायचं असेल तर असं समजू नका की माझ्याकडे पैसे कमी आहेत तर मी कसं काय जाऊ. तुम्ही बिंदास राहा. 20,000 तुमची एकदम भारी ट्रिप करून देतो. आम्ही आउट ऑफ कंट्री पण ट्रिप करतो. ठीक आहे. तर तुम्हाला असे ते पण जाऊ, थायलंड सगळे जाऊ. मी पण तुमचा कोऑर्डिनेटर असू शकतो एखाद्या ट्रिपला. सो तुम्ही नक्की या आमच्यासोबत आणि एन्जॉय करा. हे बघा, हे आमचे ट्रिपजीकडनंच आलो आहे. ठीक आहे. तर तुम्ही पण या. मस्त कॉफी वगैरे एन्जॉय झाला आहे. असा प्लॅन चालू आहे की इथं आईस बात घ्यायचा. ठीक आहे. पण एवढी थंडी आहे ना खतरनाक, इच्छा नाही होणार. पाय टाकले तरी पायाला मुंग्या येतील. आम्ही थोडंसं वर्कआउट करतो इथं, थोडासा पुशअप्स वगैरे मारतो. ठीक आहे. म्हणजे बॉडी थोडीशी वॉर्म होईल. हे बघा, हे जनावरांचे फोटो काढताय खाली बसून. हे बघा. सो चला बघूया आपण मी काय करतो पुढे. ठीक आहे. आणि आज आपला बाय द वे डे 3 आहे. आम्ही आज इथून जाणार आहेत सांगल्याला जाणार आहेत ना, सांगल्याला जाणार आहे आम्ही इथून. तर बघा तुम्ही कशी असते आमची जर्नी. कारण की आज आम्हाला 200 समथिंग काहीतरी किलोमीटर जायचं आहे. तो थोडं डिफिकल्ट आहे. काल आम्ही फक्त 60 किलोमीटर आलो. ठीक आहे. तर रस्ता खूप ऑफ रोडिंग असेल. सो चला, आणि परत एकदा सांगतो, तुम्हाला खरंच ट्रिपला या, खरंच ट्रॅव्हल करा, खूप काही शिकायला भेटेल. आणि ट्रिपचे हॉलिडेज करणंच या. ठीक आहे. फायनली डन मॉर्निंग सेशन. एक नंबर होता. कॉफी प्लस व्ह्यू, थोडं वर्कआउट पण केलं. बॉडीला गरज आहे थोडीसं अशा वातावरणात. दम लागतं पण मजा आली का नाही हृदय दादा? एक नंबर. रोज सकाळची आता आमची फिक्स रुटीन झाली. चला फ्रेश होऊ, निघू मग पुढे. आणायला एक्साइटमेंट नसते, रिटर्न यायला बघून घ्या हाल कसे असतात. करून घे चड्डी बिड्डीवर. आज आपण चाललोय कुठं काय माहित नसतं, नुसतं बॅग उचलून निघतो. खायचं, चांगला झोपायचं. आणि आज सांगल्याला चाललो आम्ही 200 किलोमीटर. हे बघ आमची गाडी रेडी. रात्री दिसलं नसेल, इकडे दाखवा, इकडे दाखवा. कशी आमची गाडी कुठं उभी एकदा बघून घ्या. देयर इज नो एनी सपोर्ट. दगडांवरती आम्ही गाडी उभी केली. मालकचा चेहरा बघा गाडीला बघून. अच्छा असं आहे का? मला तर वाईट आहे. आणि आमचे ब्लॉगर हे तुम्हाला सांगत होतो ना, चेतन चव्हाण ट्रिपजी हॉलिडेचे नाशिक ब्रांचचे मॅनेजर. चला बॅग वगैरे सब लोड करू. आज आम्ही आम्ही आज जॅकेट घालणार आहे. आलो आम्ही सर्व आता. गाडी बॅग भरतो आता. सॉरी, गाडी पूर्ण बॅगांनी भरून पॅक एकदम. आणि मग डायरेक्ट सणाला फिरी. आता आम्ही गाडी लोड करतो. ठीक आहे. चला चला कामगार लोक. फायनली पॅकिंग डन. गाडी पूर्ण लोड करून दिली आम्ही. हे आम्ही 2-3 लोकांनी केली, बाकीचे गेले खायला. चला आपण पण जाऊ, खाऊ, पोटोबा करू आणि निघू लगेच. सो रेडी, नाश्ता करू. चला. लय भरले, गाडीला भरले, दाबून दुबून भरले. आणि हे बघ लोक नाश्ता बिस्टा करून खाऊन बसले इथं. एवढा वेळ टाइमपास एवढं आहे. गाडी बघ कशी भरली आहे. गाडी उभी पण कुठे? गाडी भरली आहे फक्त ब्लॉग मध्ये येण्यासाठी. काहीतरी कंटेंट. आता कॅमेरा उलटा फिरल. आता मी सत्य घटना सांगतो, सत्य हे बघा, घटना आधारित. तुम्हाला माहिती मी कायम कष्ट करतोय. ठीक आहे. या माणसाने तिथं टाइम लॅप्स लावला आहे, तिकडे दुसरा मोबाईल, 3 मोबाईल लावले आणि बॅग भरत होता. का आता कंटेंट भेटलं पाहिजे. हा काम नव्हता करत आणि शूट करत. तुम्हाला रोज काम करताना दिसेल मी. या ब्रेकफास्ट करायला या.
रोज सकाळ संध्याकाळ फक्त प्रोटीन इंटेक आहे. अंडे फुल अंडे व्हेजिटेरियन हे बघा अंडे. ते फक्त व्हेज अंडे खाता. हे कॉपीराइट लागेल बरं का मागच्या म्युझिकचं. व्ह्यू बघा व्ह्यू काय मस्त आहे. मला भारी वाटतं यार. स्वतःची अशी गाडी घेऊन टाकावी आणि इकडेच फिरत राहावं असं वाटतं. बाकीचे गाईड रायडर पुढे गेले थोडं मागे राहिले भेटतात आपल्याला. आपण सोडून नाही जाणार नाही जीवा भावाचे. माझ्यासमोर आवाज येतोय खूप मोठा डाऊट येतोय बरं का. माझ्यासमोर ना सेलेरिओ आहे स्विफ्ट सुझुकीची. त्याच्यावर काय लिहिलंय ना ते दिसणार नाही तुम्हाला, पण मी वाचून दाखवतो कारण की कॅमेरा वाईडला आहे ना त्यामुळे दिसणार नाही. मी तुम्हाला वाचून दाखवतो. माझी नजर नाही तेच बरं का इथून वाचून काय लिहिलं. एक मिनिट सांगतो मी तुम्हाला थांबा. जाऊ द्या मला वाचायचं ते वाचायचं. दिन धोखे में था और धोखेबाज दिल में. वा वा. ज्या लोकांचा ब्रेकअप झाला ना ते लोक रिलेट करू शकता. हे आमच्या आयुष्यात हे काही नाही. हे असं आम्ही फिरत राहू तर कुठं टाईम देऊ त्या लोकांना. सॉरी गर्लफ्रेंडला टाईम नाही देऊ शकत. मग ते रागवता भांडता. त्यामुळे आम्ही या गोष्टी सर्व करत नाही. ओके. आता भरपूर लोक हे ऐकून असतील एवढ्या मुलींसोबत फिरतो पण हे सर्व खोटं आहे. एक पण मुलीसोबत कोणाला दिसणार नाही. हे बघा तिथं तुम्हाला हे पण सांगितलं होतं की आम्ही टेम्पलला जाणार होतो. इथं टेम्पल आहे. आय थिंक हेच टेम्पल आहे. श्री आजी वेलकम यू. टेम्पलला व्हिजिट करायचं आम्हाला. ऑन द वेच आहे तर आम्ही या टेम्पलला जाणार आहोत. गाडी मित्रांनो निघूया. ही लोक बाकीचे फ्लॅग बनतात. आपण जाऊ. चलो आता लवकर थांबायचं नाही. आता आपण जाणार आहेत डायरेक्ट जेवायला थांबणार आपण. प्रश्न अनकम्फर्टेबल होतो मला पण ठीक आहे. फ्लॅग कसा दिसतो सांगा तुम्ही कमेंटमध्ये. सीन झाला वाटतं. ब्रेक नाही लागत आहे गाडीचा. आहे बा कटकट का आला. पुढच्या ब्रेकवरच हळूहळू चालतोय. पुढच्या ब्रेकवरच कंट्रोल करतोय. कोणाला तरी येऊन देतो आमच्या टीम मेंबर मधला कोणाला तरी. पूर्ण खाली गेला का तेव्हा लागतोय. लूज झाला का काही ऑइल प्रेशरचं. काय म्हणता ब्रेक काल सारखं यायचं हिला. ते नाही का पुढलं खाली जायचं काहीतरी याला ते हे बरं का एअरचं आहे. आता थोडा ब्रेक घेतला. खूप मजा आली चालवताना. आमच्या गाडींपेक्षा जास्त ह्या गाडीकडे बघता. कारण काय त्याचं कारण काय आणि त्याच्या बाजूला हे बसलेत ना त्यामुळे जास्त बघता. हे बा आम्ही एम एच 15 घेऊन आलो आम्ही इकडं. हे बा डोंगरांमध्ये. अरे बा ते तिकडं कॅप्टन आमचे. बाकीचे कधी येता बघू. तोपर्यंत थांबतो आम्ही इथे थोडंसं. हे ब्रेक घेतलाय सगळे फोटो काढताय. आणि ते गोप्रोची ना चार्जिंग संपली यार. थोडा मूड ऑफ झाला ना. आणि अजून एक बॅटरी आहे तर ती मागे. ते लोक मागे ते आलेले नाहीत दाजीन ते अजून. त्यामुळे आम्ही इथं थांबलो आम्ही इथं मस्त खायला. काय माहिती तर रोटी ऑमलेट रोटी बोलतात. पिझ्झा सारखं आहे. एक नंबर. खाऊन बघू कसं आहे. एक नंबर आहे. खातो मी. परत एकदा आपली राईड चालू झाली आहे. मस्त ब्रेकफास्ट नाही लंच प्लस ब्रेकफास्ट प्लस लंच केला आम्ही. ब्रेकफास्ट सकाळी पण केला होता. लंच केला मस्त.
असतात तसे बाग आहे यांच्या वरती. त्यांना ना असं कापडाने का काहीतरी जाळीने कव्हर केलंय. का बरं माहित नाही, काय माहित नाही कशाचं झाड आहे वगैरे. तुम्हाला माहित असेल तर सांगा तुम्ही. असं कापडाने कव्हर केलंय त्यांना असं. ते काय 2-3 वेळा बघायचं ट्राय केलं. खूप मोठे मोठे झाड आहे. मला तर ते ऍपलचे वगैरे डाळिंबच असेच झाड वाटले. कशाचे काय माहित नाही. हे बघ आपले ते 2 रायडर पुढे, 2 बाईक मागे, 1 बाईक पुढे. आमच्या थोडाना कटकट होता, भांडण होतं. आमच्याकडे गाड्या 5 आहे, बाईक 5 आहे आणि चालवणारे अजून एक पाहिजे होते एक्स्ट्रा, कारण की सोलो चालवायचे ना बोलत. तर ठीक आहे, आता काय मॅनेज करावी लागेल, कारण की गाडी परत आता घ्यायला जाऊ नाही शकत आपण ना म्हणून. सो ठीक आहे, चला बघू. ट्रॅफिक लागली थोडीशी. तिकडे काय ठेवलं? हसता काय? हसायची गोष्ट आहे का? त्याला समजायला पाहिजे ना. हे बागलं होतं पण खर्च लागलं त्याला कळलं पाहिजे. आपला जळाला असतं मग आपण ठेवतच नाही ना अशा ठिकाणी. आपलं ठरवलं असतं आपल्याला 4,000 रुपये भरावं लागायचं डायरेक्ट. 4 अशा पद्धतीने आता आम्ही थोडा स्टॉक घेतला होता ज्यूस प्यायला. आणि आमच्या भावाने आता 15 दिवसापूर्वी एक जॅकेट घेतलं होतं मनालीवरनं. खूप सुंदर 2,500चं जॅकेट होतं. त्यांनी टांगलं ते गाडीला, हँडलला. गाडीच्या हँडलला. अजून सायलेन्सरला लागून पूर्ण जळून गेलं. चेहरा बघा. त्याच्यामुळे ना आम्ही असं नाग रवली येऊ नये म्हणून ज्यूस पाजायला आणलाय. त्याला आधी एकदम 1 दिवसाचा रस पाजतोय. चलेगा लिंबू डालू. चीयर्स गाइस, चीयर्स. आम्हाला इथं घेऊन आले. सांगा इथे काय स्पेशल काय? मक्के दी रोटी सरसों का सार. इथं आम्ही मक्के दी रोटी सरसों का सार फर्स्ट टाइम खातोय मी. तर बघू काय असतं. नाही जर चांगलं लागलं पैसे. नाव काय येतं? हाउस द डे. वेरी हेक्टिक. तो चले जाओ बस से घर. तो मक्के दी रोटी काय सरसों का साग. हे काय हे घरून चेतन चव्हाणची चटणी आणलेली आहे. दाल मखनी. डाळ आहे का पिठलंय? डाळ. जेवायला बसतो आम्ही. खाऊन बघू. खाऊन बघू काय खाऊ. दाल बाटी सारखंच लागतं. जेवण झाल्यानंतर सूप दाखवू तुम्हाला काय असतं सूप. हे पहा आम्हा आता सूक बघा तुम्ही. सूक जेवण झाल्यावर हे सूक आहे. खाटीवर झोपणं. खाट घेऊन जायची का सोबत गाडीला बांधून. ऐका मी काय सांगतो. आम्ही सकाळी निघालो होतो. किती वाजता निघालो होतो? 9 वाजता निघालो होतो. तिथून आम्हाला टाइम दाखवत होते 5 तास. ठीक आहे. आता किती वाजले? 4:30. सकाळी आपण निघालो 9 वाजता. तिथून आपल्याला टाइम दाखवत होते 5 तास. आता आम्ही 9 वाजता निघाल्यानंतर म्हणजे 3 वाजता 2 वाजता आम्ही पोचून जायला पाहिजे. आत्ता वाजले 5 वाजत आले तरी अजून ते मॅपमध्ये 3 तास दाखवतोय. रस्ते संपत नाहीये इथं आहे ना. पार जाऊ द्या. मागेच काहीतरी स्पंज टाकावं लागेल गाडीच्या खाली. केव्हाचं 5 तासच दाखवतोय त्या मॅपवर. मला 3च तास दाखवते. 8 तास झाले. मॅप बघते. मॅप बघितला का 10-15 सॉरी अर्धा 1 तासात तेवढाच टाइम. काही टाइम पुढे नाही जाते आणि मागे जात नाही. आम्ही फक्त पुढे चाललोय. बघू कधी पोचतो. रात्र होईल आज पण एखाद वेळेस. सचिन दादा एकदम कम्फर्टेबल बसले गाडीवरती. काही दुखतंय तुमचं? चलो फ्यूल फुल करायचं गाडीत. इथंच आहे 700 मीटरवर बोललं तो. आम्ही जिथं जेवण केलं मक्के
आणि सरसो कसा काय काय माहिती. तो बोलला की इथं 700 मीटरवर आहे. आता पेट्रोल करू आपण. मग अजून 3 तास लागणार आहे जायला. मग जाऊ पुढं. गोप्रो संपला होता चार्जिंग. तिथं जेवायला बसला ना आम्ही तिथं चार्जिंग करून घेतलं गोप्रो. एकच पंप आहे. नहीं है आगे कहाँ पे कितना कितने किलोमीटर. पेट्रोल नाही आहे. पेट्रोल नाही आहे. इथं हाच सीन आहे. सध्या मोदीने पेट्रोल बंद केलंय तर पेट्रोल नाही आहे. थांबा थांबा. मागच्या लोकांना सांगावं लागेल की इथं पेट्रोल नाही आहे. आता इथून 11-12 किलोमीटर आहे बोलला तो. आता इथं जाऊ द्या. थोडा टाकायचा प्रयत्न करू आपण. चला भेटतो तुम्हाला मी चांगले व्ह्यू दाखवत. काहीतरी सीन काहीतरी चेकपोस्टचं काहीतरी सीन आहे वाटतं. काहीतरी चेकिंग करतील वाटतं. चेकिंग करतील आणि मग जाऊ देतील. एक नेचर है यार. कुदरत का कमाल. ये सब कुदरत का कमाल है. गाडी थांबवली थोडीशी. हे प्रतीक गांधी चेतन गांधी काय नाही त्यांना विचारून याला काय बोलता. याला काय बोलता. किन्नौर गेट. किन्नौर कैलाश मधलं पहिलं विलेज इथून एंट्री होते. आणि ते तिथं तिकीट कशाच होतं ते काय होतं. ते परमिट होतं इकडे या पासला आपण आता ते- एंट्री करतो इथून किन्नौर. ते जर नाही घेतलं तर पुढे अडवतील आपल्याला परमिट टॅक्स. तो इम्पॉर्टंट आहे ते. ठीक आहे ते एंट्री गेट घेणं इम्पॉर्टंट आहे. ते किन्नौर गेट बोलताय ना. एकदम फोटो घेऊन जाऊ. ठीक आहे आपण या ठिकाणी पोहोचलोय तर तिथे सगळ्यांनी ओरडा. चला पुढे जावं लागेल. खूप ट्रॅफिक लागणार आहे असं प्रतीक कडलं यांचं म्हणणं आहे. सो कॅप्टनचं ऐकावं लागेल. ठीक आहे कॅप्टनचं जॅकेट फाटलंय तेव्हापासून घाण झाली. चला चला. चेतन चव्हाण लग्नाळू माणूस. त्या चेतन चव्हाणचं आत्ताच लग्न झालं. महिना झालाय. बाईला सोडून फिरता इकडे तिकडं. गाडी माझीच आहे का. हां माझी. चला लेट्स गो. दादा कुठून जायचं आहे. सर्व बाईकच रिटर्न चालले. आय थिंक सो खालचा सॉरी हा रस्ता बंद आहे. आपल्याला तर खालून जावं लागेल. खालून कुठे आता काय माहिती. बघू चला कुठून जाता येईल यार. काय नवीन आयुष्यात ते काय ॲडव्हेंचर होतं. चला ट्रॅफिक लागली. ट्रॅफिक इथून राईट टर्न मारायचं आहे. सगळे बायकर्स तिकडून चाललेत. किन्नौर गेट असंच काहीतरी होतं. मी तिकडून येताना नाव वाचलेलं याचं. सगळे बायकर इकडून. पावसाचा पण थेंब लागला. ते देवा पाऊस नको पडून. एकदा पोहोचून जाऊ दे मग पाऊस पड. माझं आय थिंक ॲडव्हेंचर होणार आहे मला असं वाटतं. जास्त ॲडव्हेंचर ही ॲडव्हेंचर. इकडे चालतंय. ते बोलतं की इकडे चाल. बरोबर त्यांचं म्हणणं. सॉरी चेतन सर. आय अंडरस्टँड. मी तुम्हाला समजू शकतो. तुम्हाला माझी काळजी. चेतन चव्हाणचं लग्न आत्ताच झालं. काहीतरी 1.5-2 महिने झाले. त्याच्या आधी लग्न नव्हतं होतं. असं पोरगी देत नव्हतं मुलीवाला कोणीच. कशी तरी शोधली आम्ही मुलगी लग्न केलंय. कारण की असं बाहेर फिरत राहता. असं काही नाही. हा मजाक आहे. सगळं मजाकचा पार्ट आहे. इकडे चालतोय. चिडचिड झाली माणसाची. चिडचिड झाली. तेव्हा वरती तिथं हे ना तिथं पूर्ण ट्रॅफिक लागली. मला कुठून जायचं कारण तिथं पण ट्रॅफिक लागली आता. चला चला. बाईकर्सच सगळे. कुठं जॉईंट होणार आहे. मागे घ्या ऐकत जा माझं.
पण मी तुम्हाला कुठं आणत नाही. चेतन जाऊन सांगते आपल्याला गाडी टाकायचं का हो? चेतन दादा जशी होईल तशी काढू. तिथं दगडी होत्या तोच इथून नाही येणार. त्याला मागे घ्यायला लाव थोडी. मैं थोड़ा पीछे ले लो रिक्वेस्ट. टू व्हीलरचा फायदा. थार रॉक्स तर वरती अडकली असेल. थँक्यू सो मच. बाजूला ताई सांगून द्या बरं का. पाहिजे हिमालयांची ताकद पाहिजे. चला 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 साईड ना. पुढे व्हिडिओ बघतो मी. दाजीला कॉमेडी आहे. दाजी लोकांसोबत मजा येते खूप. बस अडकली ना त्यामुळे सगळं ते अडकले. आय थिंक सो बसमुळे थांबले. बस का कुछ प्रॉब्लम हुआ है. बस का उतना ही ट्रैफिक है बाकी नहीं है कुछ. गाड़ी नहीं जाएगा. मागचे बसणाऱ्यांनी फोटो व्हिडिओ काढा. समोर जो गाडी चालवतात त्याने इकडे तिकडे बिलकुल बघू नका. इकडे तिकडे बघितलं का आपलं इकडे तिकडे होईल. समजलं. So please keep sorry safe drive. That's it. विषय संपला. आज आपला हा तिसराच दिवस आहे तरी असं वाटतंय ना की 10 दिवस झाले येऊन. पण मजा बाकी जाम येते. रोडने जाणार होतो आपण. नशीब गाडून या रोडने चालू होतं. पण ठीक आहे. नशिबात जे असेल तेच होतं. बोलून काही फायदा नाही. आता पण काळे पडले तर ग्लोव्स घालायचे. ती साईज छोटी झाली. साईज छोटी झाली वाटतं त्यामुळे नाही घालता येत. आपल्या लोकांसाठी थांबलो होतो. आले आपले लोक. फ्यूल टाईम. परत गाडीची टाकी फुल करायची. सीन झाला आहे थोडासा. सीन म्हणजे सीन नाही झाला. केस नका बघू. इग्नोर करा. खूप खराब अवतार झाला हेल्मेटमुळे. गोप्रोची चार्जिंग संपून गेली आहे. आता मोबाईलमध्ये तर शूट नाही करता येणार कारण की मी गाडी चालवतो म्हणून. जे दाखवता येईल ते दाखवेल. नाही तर डायरेक्ट आपण भेटू हॉटेलला. ठीक आहे. आता गाडी पेट्रोल टाकलं. गाडी फुल केलं आहे. परत डायरेक्ट जाऊ आपण हॉटेलला. अजून 2.5 तास दाखवतोच आहे. किती वेळ माहिती अजून तुम्हाला. 3 तास. किती तास आहे. 3 तास फक्त यांचा सहारा आहे. हे थोडं टाइमपास करून देतात. सकाळी किती तास होते. 3 तास. दुपारी किती होते. ती एक काहीतरी रील यार. याच्या रील में काहीतरी रील हो रहा है कि पीछे रोड जा रहे रोड आ रहे जा रहे. किलोमीटर कम नहीं हो रहा है. किलोमीटर कम भी हो रहा है लेकिन वक्त उतना ही रहेगा. वक्त उतना ही रहेगा. समय उतना नहीं रहेगा. बघा आता मेन वही है. बाकी तो वो उसके ग्रुप में से अपन जाते हैं. वो पण तो किती 200 मीटरचा आहे. 200-300 मीटरच आहे रे. बघा इकडे या वरती वरती करायला जवळ खर्च आहे.
संपली आता आम्ही निघतो. बघू राईट हॉटेलवर जाऊन भेटू. रेडी गाईज, रेडी. किती किलोमीटर किती तास बाकी आहे? अजून 3 तास. 2-2.5-3 सकाळीपासून 3 तासच बाकी. सकाळमधून 3 तास बाकी आहेत. कमी होत नाही काही. टाक्या फुल केलं. अरे हे पेट्रोलवरती येतं. कमी होत. गाडी वाकडे गेली होती ना तेव्हा आला. ठीक आहे चला निघूया आता. डायरेक्ट हॉटेलवर जाऊन भेटू. कारण की नाही करते मग व्हिडिओ बघू करता चेहरा बघून तुम्ही समजू शकता किती टायर्ड झालो आहे. आज 200 किलोमीटर बाईक चालून आलो आहे. ते पेट्रोल टाकल्यानंतर ना ब्लॉग काही दाखवलंच नाही मी. रात्र पण झाली. म्हटलं जाऊ दे आता जाऊन डायरेक्ट भेटतो. कारण की खूप अंधार होतं आणि खूप ऑफ रोड होतं. तर आलो आहे आता. डायरेक्ट झोपायचं जेवण करून वगैरे. हे बघा रूम बघा. रूम आमचा होला खाऊ गुले. रूम आमचा फार विस्कटलेला आहे रूम. पण ठीक आहे. हे इकडे गाय छाप मारत आहे. सॉरी पैसे गायच्या बिशाप काही नाही. डबल घेऊ का? डबल घ्या डबल. चला आता जेवण करून मस्त झोपणार आहे. आजचा व्लॉग आपण इथंच समाप्त करू. काही बोलायची इच्छा आहे तुम्हाला 2 शब्द? कसा होता आजचा दिवस? आता तर खूप भारी, खूप खूप ऑफ रोडिंग केलेली. ह्याच गोष्टीसाठी आलो आपण. ह्याच गोष्टीसाठी होतो. पण अजून एक गोष्ट, इथं कोणाला व्ह्यू दिसत नाहीये बिकॉज आम्ही खूप लेट झालो. मॉर्निंगला फ्लॅश टाइम झाला. बोला तुम्ही. ठीक आहे. तर हा व्ह्यू आजूबाजूला अजून कोणालाच माहित नाही. ऑलरेडी मी ते येऊन गेलो त्यामुळे मला माहिती आहे. मी खूप एक्साइटेड आहे उद्यांचे रिएक्शन बघण्यासाठी. ते आजूबाजूला काय इथं येऊन गेली या स्टेला, या हॉटेलवर. नाही, या जागेवरती चिटकूल. म्हणजे या जागेवर दुसरी हॉटेल होती, तिथं राहिले ते. आता नवीन हॉटेल झाली ना, मग तिथं आम्ही राहिलो. यांना अंदाज आजूबाजूला काय काय आहे. तर मग चला इथं आपण ब्लॉग एंड करू. जेवण करून आम्ही झोपू. ठीक आहे. तुम्ही सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. ते आवाज येत नसेल काय येत असेल माहीत नाही. ते याचा काय बोलता ते काय यार, आपण बाईकवर गोप्रो लावला ते बघू आता उद्या. चला गुड नाईट. मी ब्लॉग एंड केला होता पण लास्ट एक एवढी क्लिप टाकतो. ठीक आहे. आम्ही जेवायला आलो. इथं होमस्टे आहे. इथं जेवायला आलोय. जेवायची व्यवस्था बघा एकदा किती भारी आहे. हे बघा लिंबू हे बघा. खाली मांडी वाळून जेवायला बसायचं. कसं वाटतंय ना? खूप भारी वाटतं. एकदम घरासारखं. मांसाहारी लोकांसाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे आणि शाकाहारी लोकांसाठी त्या ठिकाणी वेगळी हे व्यवस्था बघा आहे. चिकन वगैरे आलेलं आहे आमचं. बघा. तुम्हाला फक्त हे दाखवण्यासाठीच केली जाते. तुम्हाला हे दाखवण्यासाठीच व्हिडिओ काढलेला फक्त. लास्ट एवढी क्लिप. अँड गुड नाईट. बाय बाय.